सैयारा। तारों के बीच में एक भटकता सितारा जो भाग रहा है कुछ पाने के लिए। उसका सफर अलग है, उसकी मंजिल अलग है। खुद तो अकेला है, लेकिन अपनी चमक से सबकी जिंदगियां रोशन करता है। और वो तुम हो, मेरे सैयारा। सैयारा। तारों के बीच में एक भटकता सितारा जो भाग रहा है कुछ पाने के लिए। उसका सफर अलग है, उसकी मंजिल अलग है। खुद तो अकेला है, लेकिन अपनी चमक से सबकी जिंदगियां रोशन करता है। और वो तुम हो, मेरे सैयारा। तर नमस्कार मंडळी, कसा झाला व्हिडिओ काय नाही ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे। आता जर तुम्ही डेमो तो बघितलाच आहे आणि आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करून टाकायचं आहे आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर लगेच तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त व्हिडिओ एडिटिंग शिकवत असते आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आता जे काही मटेरियल आपण वापरलेलं आहे ते सर्वोपयोगी मटेरियलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे। फक्त त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा। पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये कोटं पण दिसू शकतो, काय विषय नाही मित्रांनो। बाकी आता सगळं मी डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सांगेलच कसा व्हिडिओ बनवायचा आहे काय नाही ते। आणि राहिला विषय अलर्ट मशीनचा, जर अलर्ट मशीन तुमच्याकडे नसेल तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलला आपण पिन करून ठेवलेलं आहे आणि जे का टेलिग्रामची लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इझिली प्रकारे भेटून जाणार आहे। तर सर्वात आधी काय करायचं आहे, अलर्ट मशीनला ओपन करायचं आहे। जे का बिट मार्क आणि शेकी बिट प्रिसेट दिले आहे ते इम्पोर्ट मारून घ्यायचे अलर्ट मशीनमध्ये। त्याच्यात मी तुमचे बघू शकता एकदम ऑलरेडी तुम्हाला बीट लावून दिली आहे। आता त्याच्यात काय करायचं आहे, सर्वात आधी परीक्षांशी क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचे। जे का तुमचा फोटो असेल म्हणजे ज्यावरती तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे ते फोटो सिलेक्ट करायचा, वरती 3 लाईनवर क्लिक करून तो फुल काढून एरिया करून घ्यायचा या फोटोला। तर आता एवढं काम केल्यानंतर आता या फोटोला काय करायचं आहे, तुम्ही शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं, म्हणजे जेथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तर तिथपर्यंत आपल्याला या फुटला वाढून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं, जिथे जिथे आपली बीट पडत आहे तिथून काय करायचं, अशा प्रकारे 2 भागी आपल्याला या फुटला करून घ्यायचं आहे। तर ऑप्शन दिसून जाणार आहे तुम्हाला। तर अशा प्रकारे काय करायचं, 2 भागी या फुटला करून घ्यायचं आहे। जर काय विषय नाही, जशा प्रकारे मी केलेलं आहे तशा प्रकारे 2 भागी करून घ्यायचं आहे। आता बीट प्रमाणे कट करून घ्या। त्यानंतर काय करायचं, एवढ्याच्या स्टार्टिंगला यायचं, डबल एकदा परीक्षांशी क्लिक करायचं, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे। येथून मी एक व्हिडिओ दिला असेल सैयाराचा, ते ॲड करायचं आहे आणि याला काय करायचं आहे, आपण मटेरियलमध्ये हे व्हिडिओ दिलेला आहे काय विषय नाही, तर याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे थोडंसं वरी। आणि आपण व्हिडिओला काय करायचं, शेवटला जाऊन जे काय याचा एक्स्ट्रा पार्ट होत आहे ते इथून आता अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे। तर आता एवढं काम केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सरळ इथून बॅक यायचं आहे आणि जे काय मी शेकी बिट प्रिसेट दिलेलं आहे ते इथून ओपन करून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे, याच्यात काय करायचं, आपल्याला एकदम शेवटला जे का फोटो आहे तर त्या शेवटच्या फोटोचा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। शेवटच्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्करला डबल एकदा आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, काय वरचा आपण सैयाराचा व्हिडिओ ॲड केला त्याला आपण हा इफेक्ट म्हणजे पेस्ट करून घ्यायचं आहे। आता एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं आहे, आता इथून डबल एकदा बॅक यायचं आहे आणि डबल एकदा आपल्याला शेकी बिटला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, जे का पहिल्या फोटोचा इफेक्ट आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे। ऑल इफेक्ट कॉपीवरती क्लिक करा, म्हणजे जे सगळे इफेक्ट कॉपी होणार आहे। फक्त कॉपी इफेक्ट केल्यानंतर एकच म्हणजे काही पेड आहे राहतं ते इफेक्ट होणार नाही। तर ऑल कॉपी इफेक्ट करून या आणि बीट मार्कला ओपन करून जे का पहिला फोटो आहे तेच पहिल्या फोटोला आपल्याला इफेक्ट देऊन घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा इथून बॅक यायचं आहे आणि डबल एकदा आपल्याला शेकी बिटला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, जे का दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचं आहे। दुसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी करून बीट मार्करला डबल एकदा आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, जे का दुसरा फोटो आहे आपला तर त्या दुसऱ्या फोटोला पुन्हा एकदा आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर काय करायचं आहे, एकदम शेवटला जे का फोटो असेल त्या शेवटच्या एक फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे। तर आता एवढं काम केल्यानंतर डबल एकदा इथून बॅक यायचं आहे आणि डबल एकदा आपल्याला शेकी बिटला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं आहे, जे काय तिसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते एकदा आपण इथून कॉपी करून घ्यायचं आहे। तिसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन डबल एकदा आपल्याला बीट मार्करला ओपन करायचं आहे। तर आता काय करायचं, जे काय तिसरा फोटो आहे आपला तर त्या तिसऱ्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर एकदम शेवटला जायचं आहे, एकदम शेवटचा जे का फोटो आहे ते सोडून द्यायचं आहे। जे काय त्याच्या इकडला फोटो आहे तर त्या फोटोला आपण हा इफेक्ट पुन्हा एकदा पेस्ट करून घ्यायचं आहे। तर या पण फुटला आपण हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं, डबल एकदा इथून बॅक यायचं आहे आणि डबल एकदा आता आपल्याला शेकी बिटला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता जे काय आता आपल्या चौथ्या फोटोचा इफेक्ट राहिला होता तर ते चौथ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचं आहे।
चौथ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर डबल एकदा आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, बरोबर आपल्याला काय करायचं आहे, 16.1च्या बीटला यायचं आहे आणि जे काय त्याचा पुढचा फोटो आहे तर त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, डबल एकदा इथून बॅक यायचं आहे आणि डबल एकदा आपल्याला असे कीबोर्डला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, एकदम आता जे काही आपला लास्ट इफेक्ट राहिला आहे ते रिपीट कॉपी करून घ्या. म्हणजे जे काही शेवटचा फोटोचा आहे अलीकडा फोटोचा इफेक्ट आहे ते कॉपी करून घेऊन इथून बॅक येऊन पुन्हा एकदा आपल्याला असे बीट मार्कला ओपन करायचं आहे. तर आता हा इफेक्ट कुठेशी द्यायचा आहे ते तुम्हाला मी सांगेन, फक्त व्हिडिओला नाही करता बघा. हा इफेक्ट आपल्याला काय करायचा आहे, 20.1च्या बीटला त्याच्या पुढचा जे काय फोटो आहे तर त्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आता त्याच्या पुढच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं, डबल एकदा या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं. परत त्यासाठी काय करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. इथून एक मी तुम्हाला बॉर्डर दिली असेल ते बॉर्डर ॲड करायचे आहे. बॉर्डर ॲड केल्यानंतर काय करायचं, या बॉर्डरला इथून शेवटपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे. आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, सेटिंगच्या बाजूला शेअरचं ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि खाली स्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. मग कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगून जा. भेटून द्या एखाद्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि एकदम खतरनाक एडिटिंग करायला तुम्ही पण नक्की शिका. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.